प्रिय बंधुभगिनीनो, आज मी लूककृत शुभवर्तमान अध्याय 3 वचन 1 ते 6 बाप्तिस्मा करणारा योहान मार्ग येशूसाठी मार्ग तयार करतो यावर चिंतन करत आहे. लूकच्या शुभवर्तमानातील या उतार्यात लूक बाप्तिस्मा करणारा योहान येशूसाठी मार्ग कसा तयार करतो याचे वर्णन करतो. मी बाप्तिस्मा करणारा योहान येशूसाठी मार्ग तयार करतो यावरील माझे चिंतन सिडनी हॅरिसच्या दयाळूपणाने भरपाईच्या हृदयस्पर्शी कथेने सुरू करू इच्छितो. तो दयाळूपणाने भरपाईचा त्याला मिळालेला सुंदर अनुभव सांगतो, ज्यामुळे त्याला चुकीच्या अपराधीपणाच्या भावनेतून प्रचंड आराम मिळाला आणि त्याच्या हृदयात प्रचंड आनंद निर्माण झाला. फ्रँक मिहालिक एसव्हीडी यांनी ही कथा त्यांच्या द नेक्स्ट 500 स्टोरीज या पुस्तकात समाविष्ट केली आहे, जी मी हॅरिसच्या शब्दांत येथे पुनरुत्पादित करू इच्छितो. माझ्या गाडीचा टायर फ्लॅट झाल्यानंतर मी जवळच्या पेट्रोल पंपावर थांबलो आणि अटेंडंटला माझे सुटे भाग पॅच करायला सांगितले. मी बिल किती म्हटल्यावर त्याने मला हात हलवून काहीच नाही असे सांगितले. ते तुम्हाला मोफत आहे, तो म्हणाला. तुम्ही खूप चांगले आहात, मी म्हणालो. पण तुम्ही एका अनोळखी व्यक्तीसाठी असे का करत आहात? बरं, काल मला दातदुखीने जाग आली आणि मी त्याचा राग सर्वांवर काढला. आज सकाळी मला बरं वाटतंय म्हणून मी आज कालची भरपाई करत आहे. ग्राहकांसाठी उपकार, कामगारांसाठी दयाळू शब्द, वाईट दिवसांची मी अशीच परतफेड करतो. गाडी चालवत असताना मी विचार केला, हा एक माणूस आहे जो समजूतदार आहे. तो दिवसेंदिवस त्याचे हिशोब चुकते करतो. विद्वान लोक यालाच मानसिक स्वच्छता म्हणतात. फिलिंग स्टेशन अटेंडंटने माझ्या टायरवर लावलेल्या छोट्याशा पॅचमुळे माझे फक्त $1 पैसे वाचले, पण कालच्या नीचपणाबद्दल त्याची 1 आठवड्याची चिंता वाचली. संदेश, या घटनेचा संदेश असा आहे की दयाळू शब्द आणि प्रेमाने भरलेल्या कृतीद्वारे पश्चाताप केल्याने अपराधी भावनांपासून मुक्तता मिळते आणि आपल्याला मनशांती आणि आनंद मिळतो. लूक 3:1 ते 6 मधील या शुभवर्तमान उतार्यात आपल्याला बाप्तिस्मा करणारा योहान लोकांना पापांच्या क्षमेसाठी पश्चाताप करण्यास सांगताना आढळतो. लूक म्हणतो, हन्नास आणि कैफा यांच्या महायाजकाच्या काळात परमेश्वराचे वचन अरण्यात जखऱ्याचा मुलगा योहान याला मिळाले. तो यार्देन नदीच्या सभोवतालच्या सर्व प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा घोषित करत गेला. यशया संदेश त्याच्या वचनाच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे अरण्यात घोषणा करण्याची वाणी अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी तयार झाली. ती अशी की परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. प्रत्येक खोरे भरले जाईल, डोंगर व टेकडी सखल होईल, वाकडी सरळ होतील, खडकाळीच्या वाटा सपाट होतील आणि सर्व माणसे परमेश्वराने केलेले तारण पाहतील. योहान बाप्तिस्त हा अरण्यातला आवाज होता, जो लोकांना त्यांच्या अंतःकरणातील वाईट हेतू, अपवित्र आकांक्षा व इच्छा आणि पापी वर्तनापासून शुद्ध होऊन प्रभूसाठी मार्ग तयार करण्याचे आवाहन करत होता. परमेश्वराकडे पाठ फिरवलेल्या लोकांना अशा पश्चातापाचा उपदेश करणे योहानासाठी सोपे नव्हते, परंतु ते आवश्यक होते. आणि योहानाने परमेश्वराचे आवाहन ऐकले आणि त्या आवाहनाला लोकांस पश्चातापाचा उपदेश करून देऊन प्रतिसाद दिला. योहानाचा संदेश महत्त्वाचा आणि स्पष्ट आहे आणि तो आपल्यालाही लागू होतो. आपल्याला मार्ग सरळ करण्याची आवश्यकता आहे. आपल्या जीवनात अशा अनेक विकृत गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्रभूकडे जाण्यास विलंब करतात आणि आपला वेळ आणि प्रतिभा वाया घालवतात.
या विकृत गोष्टी सरळ करण्याची आवश्यकता आहे. आपण थांबून विचार केला पाहिजे आणि स्वतःला विचारले पाहिजे, मी अशा योग्य मार्गावर आहे का जो मला प्रभूकडे घेऊन जातो? आपल्या जीवनातील खरे ध्येय काय असावे हे आपल्याला अद्याप समजलेले नाही. आपण अशी ध्येय आणि आकांक्षा बाळगतो जे आपल्या जीवनात पूर्ण समाधान आणत नाहीत. म्हणून आपले अंतःकरणे अस्वस्थ आहेत आणि आपल्याला अंतर्गत शांती आणि आनंदाचा अभाव आहे. आपल्याला ही आंतरिक शांती आनंद फक्त परमेश्वरामध्येच मिळू शकतो. कारण संत ऑगस्टीनने आपल्याला सांगितले आहे की आपली अंतःकरणे परमेश्वरासाठी बनली आहेत आणि जोपर्यंत ती परमेश्वरामध्ये विश्रांती घेत नाहीत तोपर्यंत ती अस्वस्थ राहतील. आपण स्वतःला पापी अवस्थेत आणि आपले हृदय स्वार्थ, लोभ आणि शून्यतेने भरलेले आहे असे पाहतो. आपण आपल्या पापांबद्दल पश्चाताप केला पाहिजे आणि आपलं जीवन बदलायला पाहिजे. आपले जीवन दुरुस्त करण्यासाठी आणि योग्य मार्गावर परत आणण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याच्या मदतीची आवश्यकता आहे, जेणेकरून आपण प्रभूला संतुष्ट करणारे जीवन जगू शकू. आपल्या जीवनात बदल टाळण्यास आपण कशामुळे प्रवृत्त होतो? 1. आपला अहंकार. आपल्या जीवनात आवश्यक असलेल्या बदलाच्या मार्गात आपला अहंकार येतो. आपल्या चुका स्वीकारणे आपल्याला सोपे वाटत नाही आणि जेव्हा कोणी आपल्या चुका आपल्याला दाखवून देतो तेव्हा आपण अस्वस्थ होतो आणि रागावतो. अशा प्रतिसादाचा काहीच फायदा होत नाही. खरं तर ते आपल्याला आपले मार्ग सुधारण्यासाठी आणि आपल्या प्रभूने आपण जगावे अशी इच्छा असलेले नवीन जीवन सुरू करण्यासाठी आवश्यक ती कृती करण्यापासून आपल्याला रोखते. 2. बदलाची भीती. आपण बदल स्वीकारण्यास नाखुश असतो कारण आपल्याला बदलाची भीती वाटते आणि आपल्याला खात्री नसते की हा बदल आपल्याला आयुष्यात आणणार आहे, आपल्या आयुष्यामध्ये काय घेऊन येणार आहे. अशा बदलाचा सामना करण्यासाठी आणि त्याला स्वीकारण्यासाठी खऱ्या धैर्याची आणि दृढ निश्चयाची आवश्यकता असते. म्हणूनच आपण आपले जीवन जसे जगत आलो आहोत तसेच जगणे पसंत करतो. 3. बदल पुढे ढकलण्यास प्राधान्य. आपण बदल पुढे ढकलण्यास प्राधान्य देतो कारण आपण बदल स्वीकारण्यास तयार नसतो. त्यामुळे आपल्या दारावर ठोठावणाऱ्या बदलाचा स्वीकार पुढे ढकलण्यास आपल्याला आवडते. 4. अजूनही वेळ हवा असं आपल्याला वाटतं. कधीकधी आपल्याला खरोखर असं वाटते की आपल्या जीवनात हा बदल सुरू करण्यासाठी आपल्याला अजूनही काही वेळ हवा आहे. पुढे ढकललेले निर्णय आणि कृती बहुतेक वेळा घडत नाहीत, पण आपल्याला जीवनाचे सत्य कळत नाही की आपण पुढे ढकललेले निर्णय आणि कृती बहुतेक वेळा घडत नाहीत. संत ऑगस्टीन कबूल करतात, तुम्ही मला दाखवून दिले आहे की मी जे बोललो ते खरे होते आणि मला सत्याची खात्री पटली, पण माझे एकमेव उत्तर म्हणजे ते उदासीन शब्द, लवकरच, सध्या किंवा मला थोड्या काळासाठी एकटे सोडा. पण सध्या काहीच घडले नाही आणि माझा थोडा काळ बराच काळ टिकला. योहान बॅप्टिस्ट प्रमाणे आपल्यालाही येशूबद्दल ज्यांना अद्याप माहिती नाही अशा लोकांना येशूची ओळख करून द्यायची आहे. आपण ते कसे करू शकतो? आपल्या देशात पूर्वीच्या काळात आणि आताही आणि काही इतर देशांमध्ये येशूबद्दल उघडपणे बोलणे आणि ज्यांना अद्याप सुवार्ता ऐकायला मिळाली नाही अशा लोकांना सुवार्ता सांगण्याचा प्रयत्न करणे शक्य आहे. परंतु काही कम्युनिस्ट देशांमध्ये, उदाहरणार्थ रशियामध्ये, चीनमध्ये आणि जगाच्या इतर भागात येशूबद्दल उघडपणे बोलण्याची आणि येशू आणि परमेश्वराच्या राज्याबद्दल प्रचार करण्याची परवानगी नाही. भारतातही काही राज्यांमध्ये धर्मांतर विरोधी कायदा आहे आणि भारतातील इतर भागात धर्मांतराला परवानगी नाही. त्यामुळे परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करणे कठीण होते. अप्रत्यक्ष सुवार्तीकरण. आपल्याला भारतात अप्रत्यक्षपणे परमेश्वराचे राज्य पसरावे लागेल. सुवार्ता आणि सुवार्थिक मूल्यांचा प्रसार करण्यासाठी आपण मास मीडियाचा वापर करू शकतो. 1. 2.
आपण व्हॉट्सॲप आणि आपल्या वैयक्तिक व्हॉट्सअप चॅनलच्या मदतीने धार्मिक कार्यक्रम आणि प्रवचने प्रसारित करू शकतो. 3. शुभवर्तमानाचा प्रचार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या शब्द आणि कृतीद्वारे शुभवर्तमानाचा प्रचार करणे. 4. आगमनाचा काळ हा आपल्यासाठी पापी जीवनाच्या अंधाराला स्वीकारलेल्या आणि आपल्या जीवनातील अर्थ गमावलेल्या सर्वांना आनंद, आशा आणि पुनर्प्राप्त करण्याची संधी आहे. पश्चातापावरील या चिंतनाचा शेवट मी एका देखण्या डच माणसाच्या हृदयस्पर्शी कथेने करू इच्छितो. त्याने पश्चाताप केला आणि 8 वर्षापूर्वी त्याने चोरलेले घड्याळ परत केले. मी दक्षिण आफ्रिकेत असताना एक देखणा डच माणूस माझ्या सेवेत आला आणि परमेश्वराने त्याच्यावर हात ठेवला आणि त्याला पापाची क्षमा दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो दुसऱ्या डच माणसाच्या सुंदर घरी गेला आणि त्याला म्हणाला, तू हे जुने घड्याळ ओळखतोस का? का? हो, दुसऱ्याने उत्तर दिले. त्याच्यावर माझी अध्याक्षरे आहेत. ते माझे घड्याळ आहे. मी ते 8 वर्षापूर्वी हरवले होते. तुला ते कसे मिळाले आणि तुझ्याकडे ते किती काळ आहे? मी ते चोरले होते. तुम्ही ते आता परत का आणले? काल रात्री मी धर्मांतरित झालो आणि मी ते आज सकाळीच परत आणले आहे. जर तुम्ही जागे असता तर मी ते काल रात्रीच परत आणले असते. या घटनेचा संदेश असा आहे की खऱ्या पश्चात्तापासोबत आपली चूक सुधारणारी कृती देखील आपल्याला हवी असते. प्रिय मित्रांनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार इतक्या लक्षपूर्वक, काळजीने आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडून ऐकून मला खूप आनंद होईल. कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक 7030447934 यावर लिहा किंवा तुमच्या टिप्पण्या आणि सूचना शेअर करण्यासाठी मला कॉल करा. माझ्याकडे माझे व्हॉट्सअप चॅनल आहे ज्यावर तुम्हाला बायबलमधील मजकुरावरील माझे सर्व व्हिडिओ, मानसिक आध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, माझ्या विचारांचे मजकूर आणि इतर लोकांचे व्हिडिओ मिळतील जे मला आवडले आणि मी ते तुमच्यासाठी निवडले आहेत. माझ्या व्हॉट्सअप चॅनलचे नाव आहे फादर पॅट्रिक एंडोर्ड लाईफ संपन्न जीवन. मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो. माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा. तुम्ही माझी वेबसाईट देखील निहाळू शकता, https://worldofemotions.in, जिथे तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे पुस्तक, पुस्तक आणि ऑडिओ बुक या दोन्ही स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता. नोंदणी सोपी आणि पूर्णपणे विनामूल्य आहे. कृपया माझे विचार, माझे यूट्यूब चॅनल, माझी वेबसाईट आणि माझ्या पुस्तकाबद्दलची माहिती तुमच्या मित्रांसह संपर्कासह शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. जर तुम्ही कॅथलिक असाल आणि कन्फेशन करू इच्छित असाल तर मला तुम्हाला मदत करण्यास आनंद होईल. तर तुमच्यासाठी माझी प्रार्थना, हे स्वर्गीय पित्या, हे चिंतन वाचणाऱ्या, हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि इतरांसोबत शेअर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद दे. विशेषतः जे मला प्रोत्साहन, प्रार्थना आणि उदारतेद्वारे आर्थिक पाठिंबा देतात त्यांना आशीर्वाद दे. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पवित्र, निरोगी आणि आनंदी ठेव. तुझ्या इच्छेनुसार त्यांच्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण कर.